नमस्कार मित्र, मागील भागामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिकवर 1 ते 15 पर्यंतच्या कसोट्याचा अभ्यास केलेला आहे. आता आजच्या भागामध्ये आपण या टॉपिकवर परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेत याचं विश्लेषण बघू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एखादा प्रश्न जर आला तर इलिमिनेशन मेथड कशी वापरायची, काय असते इलिमिनेशन मेथड हे आपण बघूयात. प्रश्न कशा प्रकारे टॅकल करायचा हे आपण बघणार आहोत. बघूयात. आता संख्या आहे 1 4 3 8 6 5 या संख्येस खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांनी पूर्ण भाग जातो. आता ही एक संख्या आहे, या संख्येला कोणत्या संख्येनं पूर्ण भाग जातो, म्हणजे आता इथं ऑप्शन दिलेले ए बी सी डी, या ऑप्शनपैकी अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने पुरेपूर भाग जातो. मग आपल्याला प्रत्येक कसोटीचा अभ्यास करावा लागणार आहे. बघूया. आता शेवटी जर मी बघितलं या नंबरच्या शेवटी जर 5 असेल तर मला या ऑप्शनमध्ये जिथं 5 दिसल ते आपलं बघावं लागेल. या ऑप्शन मला मध्ये 5 दिसत नाही, मग ह्या ऑप्शन काय होते आपला इलिमिनेट होणार. इलिमिनेट होणार म्हणजे आपल्याला या ऑप्शनचा विचारच करावा लागणार नाही. आता इथं मला 5 दिसतो, इथं मला 5 दिसतो, इथं मला 5 दिसतो, तर मग पहिल्या ऑप्शनचा विचार करायचं कामच नाही आहे. आता बघूया. आता सेकंड ऑप्शन मी चेक करतो. जर एखाद्या संख्येच्या शेवटी बघा इथं 2 आहे, तर आपण समसंख्येची कसोटी बघितली आहे. एखाद्या संख्येच्या शेवटी जर 2 4 6 8 किंवा 0 हे नंबर जर असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. पण मग इथं संख्येच्या शेवटी समसंख्या आहे का, नाही, मग आपला हा पण ऑप्शन काय होईल आपला इलिमिनेट होणार. या ऑप्शनचा विचार करावा लागणार नाही. आता तिसरा ऑप्शन बघू. इथं पण मला 2 दिसतो, इथं पण मला 2 दिसतो, पण संख्येच्या शेवटी 2 आहे का आपला, नाही, मग या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. मग आता राहिलं 3 5 9. आपण चेक करू 3 ची कसोटी काय म्हणते. 3 ची कसोटी अशी म्हणते की सर्व संख्येची बेरीज करा, बेरीज करून त्या संख्येला 3 न भागा. मग बेरीज करू. 1 आणि 4 5, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 8 22, 22 आणि हे 27 येते. मग 27 ला 3 न पण भाग जातो आणि 9 न पण 27 ला भाग जातो. मग या प्रश्नाचं उत्तर आपलं कोणतं, डी. आय होप मला तुम्हाला जे काही सांगायचं हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. इलिमिनेशन मेथड कशी वापरायची ते. आता दुसरं गणित बघूया. 3 8 स्टार 7 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, तर स्टारच्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल म्हणते. आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक येईल, पण कितीनं भाग गेला पाहिजे म्हणते, 3 न. तर बघूया. मग आपली 3 ची कसोटी काय म्हणते, संख्येची बेरीज करा आणि त्याला 3 ने भागा. करू बेरीज आपण. 3 आणि 8 11, 11 आणि 7 18. आपली बेरीज तर 18 यायली प्लस स्टार, पण मग आपल्याला 3 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणते. काय म्हणते, लहानात लहान. मग इथं लहानात लहान कोणता नंबर येईल, बेरीज करून 3 न भाग गेला पाहिजे. 2 घेतला तर मला 20 ला 3 न भाग जात नाही. 5 घेतलं 23, 3 न भाग जाणार नाही. मग 3 जर घेतलं 18 अधिक 3 किती होतात 21, 21 ला 3 ने भाग जातो. 7 त्रिक 21. मग या स्टारच्या जागी कोणता नंबर येईल, 3. मग आपलं ऑप्शन कोणतं राहील, 3. आता बघूया. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो. या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला बघायच्या आहेत. 2 ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येच्या शेवटी समसंख्या असते. समसंख्या असली की त्याच्या शेवटी 2 न भाग गेला पाहिजे. मग इथं बी 2 न भाग जाते, इथं बी 2 न भाग जाते, इथं बी 2 न भाग जाते, इथं बी 2 न भाग जाते. पण आता 3 चा विचार करू आपण पहिल्यांदा. मग 3 ची कसोटी काय म्हणते, संख्येची बेरीज करून 3 न भागा. 8 आणि 4 12, 12 आणि 5
17 17 आणि 2 19 19 3 भाग जात नाही, मग ऑप्शन ए आपलं येणार नाही. 9 आणि 7 16 16 आणि 4 20 20 आणि 6 26 26 ला 3 ने भाग जात नाही, 26 3च्या पाड्यात येत नाहीत, मग हे आपलं ऑप्शन येणार नाही. 4 आणि 7 11 11 आणि 2 13 13 आणि 8 21 21 ला 3 ने भाग जातो, मग हे असू शकते. शेवटचं डी ऑप्शन चेक करू. 7 आणि 5 12 12 आणि 1 13 13 आणि 4 17 17 ला 3 ने भाग जात नाही, मग आपलं सी आपलं ऑप्शन काय येईल, बरोबर आन्सर येईल. मग आता दोन संख्यांची बेरीज 40 आहे. दोन संख्या आहेत म्हणते, त्या दोन संख्यांची बेरीज 40 आहे आणि वजाबाकी 10 आहे, तर मोठी संख्या कोणती? आपल्याला मोठी संख्या काढायची आहे. मोठी संख्या काढायच्या वेळेस काय करा, संख्यांची बेरीज आणि वजाबाकी 10 आहे, मग त्यांचा फरक किती आहे, भागीला 2 करा, म्हणजे आपल्याला मोठी संख्या भेटून जाईल. बघा 40 अधिक 10 भागिले 2 40 आणि 10 50 50 भागीला 2 जर केलं तर उत्तर येते 25, मग आपली मोठी संख्या किती येणार आहे 25. मग बघा 25 आणि लहान संख्या जर काढायची असेल तर 25 40 मधून 25 काढा, लहान संख्या आपली येईल 15. मग बघा 25 मधून 15 गेले, फरक येतो का नाही 10, मग आपलं उत्तर कोणतं, जिथं 25 दिसेल ते आपलं उत्तर. आता एक नंबर दिलेला आहे 5 4 3 2 1 7 या संख्येला 9 ने भाग जात असेल तर x ची किंमत किती? आपल्याला या उदाहरणामध्ये या पूर्ण संख्येला 9 ने भाग गेला पाहिजे, 9 ने भाग जाऊन त्या x ची किंमत काढायची आहे. तर आपली 9 ची कसोटी काय म्हणते, पूर्ण संख्यांची बेरीज करून त्या संख्येला जर 9 ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. बघू मग आपल्याला या ऑप्शन पैकी कोणता नंबर आपला तिथे x च्या जागी बसतो. 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 आणि 17 21. आता इथं याची बेरीज येते आपली 21, याची बेरीज येते 21 21 प्लस एक्स, एक्सच्या जागी मी किती ठेवले तर मला 9 ने भाग जाणारी संख्या भेटते. बघू पहिल्यांदा. आता इथं जर मी 9 ठेवले, 21च्या जागी जर 21 अधिक 9 ठेवले तर 30 होतात, 30 होतात, तर 30 ला 9 ने भाग जातो का नाही. मग मी 6 ठेवले, 21 आणि 6 किती होते 27, 27 ला 9 ने भाग जातो. मी जर 3 ठेवले इथं 24 होतात, 21 हे बघा हे काय करतो आपण, एक्सच्या जागी ती एक्स प्लस 21 प्लस एक्स, म्हणजे हे जे ऑप्शन आहे तर ते इथं ठेवत आहोत आणि याची प्लस करत आहोत. मग या 24 ला 9 ने भाग जातो का नाही. मग 1 ठेवला, 21 आणि 1 किती होतात 22, मग या संख्येला या 24 22 30 या संख्येला भाग जात नाही, भाग जाणारी संख्या कोणती आहे 6. मग आपलं उत्तर कोणतं असेल, बी नंबरचं आन्सर आपलं करेक्ट असेल. 6 नंबरचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती संख्या 3 ने व 4 ने विभाज्य आहे. विभाज्य म्हणजे त्या संख्येला भाग जातो. आता या ऑप्शन मध्ये ABCD 4 ऑप्शन दिलेले आहे, त्या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला कोणत्या संख्येला भाग जाते हे बघायचं आहे. पहिल्यांदा 4 ची कसोटी बघू. 4 ची कसोटी शेवटच्या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आपण चेक करू. या 16 ला भाग जातो, या 16 ला भाग जातो, पण या 13 ला भाग जात नाही, म्हणजे ऑप्शन कटलं. 25% आपलं केलं. आता 78 बघू. 78 ला 4 न भाग जातो का, 4 1 4 3 उरतात, 4 9 36, बाकी 2 उरतात, मग या संख्येला पण जात. आपल्याला निशेष भाग म्हणजे बाकी 0 उरले पाहिजे, पण इथं 2 उरत आहेत, मग या संख्येला बी भाग जात नाही. हे 2 ऑप्शन आपले कटले. मग आता आपल्याकडे राहिले हे एक ऑप्शन राहिलं आणि हे एक ऑप्शन राहिलं. आता 4 ची कसोटी आपण चेक केली. आता 3 ची कसोटी काय म्हणते, सर्व अंकाची बेरीज करून त्या संख्येला भाग गेला पाहिजे. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15 ला 3 ने भाग जातो. आता हे चेक करू. 1 आणि 8 9,
9 आणि 1 10, 10 आणि 6 16, 16ला 3ने भाग जात नाही, म्हणजे हे ऑप्शन आपलं चुकलं. मग आपलं कोणतं बरोबर येणार आहे? हे आपलं आन्सर बरोबर येणार आहे. मग बघू 7व्या नंबरचा प्रश्न काय म्हणते, खालीलपैकी कोणती संख्या 11ने विभाज्य आहे? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता 11ची कसोटी काय म्हणते, समस्थानचा आणि विषमस्थानच्या अंकातील फरक जर 0 11च्या पटीत असेल, 0 किंवा 11च्या पटीत, 11च्या पटीत म्हणजे 11च्या पाड्यात जर येत असेल त्यांची वजाबाकी करून, तर त्या संख्येला 11ने भाग जातो. बघू आपल्याला काय म्हणते, विभाज्य नाही म्हणते. आता आपल्याला कळायचं या संख्येची बेरीज, एक अंक सोडून द्या, एक अंक सोडून द्या, काय किती येते बेरीज? 2 2 4 6, आणि या अंकाची बेरीज करा, 6 0 यायला, म्हणजे या संख्येला 11ने भाग जातो. इथं चेक करू, समस्थानचा अंक विषम स्थानच्या अंकाचा फरक घ्या, 9 मधून 9 गेले 0. आता इथं बघू, इथं समस्थानचा आणि विषम स्थानच्या अंकाची फरक काढा, एक हे हे 1 2 3 4, 4 मधून आपल्याला आता हे विषम स्थानचा अंक 1, मग बघा 0 मध्ये 1 मिळवला, 1 1 आणि हे 3 4, म्हणजे या संख्येला, या तिन्ही संख्येला भाग जातो. आता या संख्येला भाग का जात नाही ते बघू. समस्थानचा विषम स्थानचा अंक घ्या, एक अंक सोडून, एक अंक सोडून, एक अंक सोडून याची बेरीज करा, 1 1 1 3 झाले. विषम स्थानचा अंक हे हे हे, आता 0 मध्ये 1 मिळवला, 1 1 आणि हे 4, मग याची वजाबाकी येते -1. मग या संख्येला आपल्या 11ने भाग जात नाही. मग आपलं उत्तर कोणतं असेल? भाग जात नाही म्हणते. उत्तर कोणतं असेल? आपलं डी नंबरचं आन्सर करेक्ट असेल. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 4 5 आणि 6ने निशेष भाग जातो? बघा इथं आपल्याला काय बघायचं, 3 4 5 आणि 6, आता 4 अंक दिलेले, मग सर्व याच्या कसोट्या चेक करायच्या का? तर बघू, पहिल्यांदा सर्वात सोपी कसोटी कोणती आहे? 5ची कसोटी. 5 आहे ना, ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 असेल त्या संख्येला 5ने भाग जातो. बघू याच्यात, याच्यात 0 दिसते, या संख्येला 5ने भाग जातो, पण या संख्येला भाग जात नाही. इलिमिनेट करा, 25% आपण इथंच खतम केलं. आता आपल्याकडे 3च ऑप्शन राहिले, बी सी डी. आता 3ची कसोटी काय म्हणते बघा, संख्येची बेरीज करा आणि त्या संख्येला भाग द्या. 6 ला भाग 3 भाग जातो, 8 ला जातो का 3 भाग? नाही. इथं दुसरं आन्सर इलिमिनेट झालं. आता बघा हे चेक केलं आपण. आता 4ची कसोटी बघू. 4ची कसोटी, या संख्येला 4ने भाग गेला पाहिजे, 4ने भाग 90 ला जात नाही. मग आपलं उत्तर कोणतं असेल? बी. बी आपलं करेक्ट आन्सर असेल. अशा प्रकारे आपण आन्सर इलिमिनेट करून उत्तर काढलेले आहे. आणि परीक्षेच्या उद्देशातून सर्वात महत्त्वाची मेथड आहे इलिमिनेशन मेथड. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट केले की आपल्याला उत्तरापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.